तर मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। सगळ्या महापालिकांचा निकाल कोल्हापूरमध्ये दुसरा निकाल समोर आलेला आहे। काँग्रेसचे कोल्हापुरातून मोठी बातमी। काँग्रेसच्या पुष्पा बुचडे, रुपाली पवार आणि सचिन चौगुले यांच्यासह 4 जण विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये दुसरा निकाल सुद्धा समोर आलेला आहे। काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी आहे। 4 उमेदवार जे आहेत ते भाजपचे विजय झालेत आणि आता काँग्रेसचे 4 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 15, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 17 आणि शिवसेना 2 जागांवर आघाडीवर। कोल्हापूरमधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय। भाजप 15, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर। आणि शिवसेना जी आहे ठाकरेंची शिवसेना ती आता 2 जागांवर आघाडीवर आहे। कोल्हापूरमधला आकडा मुंबई बदलतोय। प्रभाग 1 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर आहेत। मुंबई प्रभाग 1 ठाकरेंच्या शिवसेनेचे फोरम परमार पिछाडीवर। महत्वाची टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे फोरम परमार हे सध्या पिछाडीवर आहेत प्रभाग क्रमांक 1 मधून। मुंबई प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे फोरम परमार हे पिछाडीवर आहे। मुंबईमध्ये 135 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत। भाजप आणि शिंदे 69, ठाकरे बंधू 53 जागांवर आघाडीवर। तर मुंबई प्रभाग 145 मध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या संदर्भातले सुद्धा निकाल आघाडीवर आहेत। एमआयएमच्या खैरुनिसा अकबर हुसेन जे आहे ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग 145 मध्ये एमआयएमच्या उमेदवार आघाडीवर आहेत।